आयुष्मते स्वस्ति दाबा दोन्ही हात चांगले उठले पाहिजे. त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा जय देवडे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आपल्या घराचं गणेशपूजन आहे, गावच्या घराचं. तर आता साखरपेत आलो होतो. आता अर्ध सामान तर घेऊन झाले, अर्ध बाकी आहे. तर अचानकपणे आपला गणेशपूजनाचा बेट ठरला आहे. काहीतरी कारण आहे, ते कारण तुम्हाला मी ब्लॉगच्या एंडमध्ये सांगेनच. तर हा ब्लॉग एंडपर्यंत नक्की पहा, कारण आपल्या घराचं गणेशपूजन आहे. आपलं म्हणजे तुमचं पण घरच आहे ते. आता फायनली आपण गणपतीची मूर्ती पण घेतली आहे गणेशपूजनासाठी. मस्त अशी मूर्ती घेतली आहे. आता टोटली सगळं सामान घेऊन झालं आहे. आता देवड्यातली गाडी पकडून गावाला जातो. 11 वाजता आलो होतो, 11:30 वाजता भटजी काका आलेत. आता आमची तयारी करून झाली आहे. दरवाजाला हार, भटजी काका पण आले, तयारी करून झाली आहे. महागणपती महाप्रसन्न पूजा के उमापुत्राय मने विरत बंधन उमापुत्राय विरूपत्रम समर्पयामि महागणपती आता या तांब्याचे दोन्ही हात लाव. कलश असे असे दोन कलश मध्ये मालो सागरे अंगे सहिता सर्वे कर संत समर्था अत्र गायत्री सावित्री शांती गुरुकृष्ण आयाम देवपूजा गंगे जीवने देव गोदावरी सरस्वती सर्वदेश गोदावरी जरे गुरु मैया म्हणायचं सब कुटुंबाला पूर्वणाचे सुमनाया नूतन वास्तु शुभता महागणपती आयुष्मते स्वस्ति असे डोळे हात वरती घालते. अथा अवरी तुझ्याचार मंडळ कमल प्रार्थना में एका सत्या आशिष संतो हा करूच हा करूच जोडू नका. हा उतर आपल्या कपाळाला लावायचा, तिथे टाकायचा. 3 वाजा करायचं. दीर्घानागम देणे बोलून पुण्याम दे दीर्घानागम देणे बोलून पुण्याम दीर्घ आयुरस्तु वदीन डोळ्यानं पाय रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाळीन म्हणे नमा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविण त्वमेव सर्व ममदेव देव. तुम्ही आता लोकांनी हे बघा पाण्यात हात ओढून घ्या. त्या दरवाजावर 2 हा असं 2 बरोबर. आता उठणार बघ तुझ्या घे. तुम्ही खाली घ्या, हात 2 खाली ना पिंजर. ते बघ डबल नाही दाबा चांगलं तिथेच हात. खाली 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 हा दाबा. दोन्ही हात चांगले उठले पाहिजे. हा सोडा, तसेच बाहेर काढा. झालं, उठले आता ते. हा ओके ओके ओके. हे शिरा करपला बघा. रवा बघा करपते का, वास आला रव्याचा. आता हे आम्ही रेकॉर्डिंग दुसरीकडे लावणार काका, दुसरीकडे लावणार रेकॉर्डिंग. भटजींची गरज नाही. तर फायनली आता आमचं गणेशपूजन करून झालं आहे. थोडं घाईत झालं. एवढी घाई होती की मला दाढी करायला पण नाही मिळालं, पण फायनली झालं. कारण काय होतं की आपलं भटजी आहेत ना, त्यांची वेळ मिळत नव्हती. आणि आमचं कसं आहे की गाव टू गाव भटजी नेमलेले आहेत आणि आम्हाला त्याच भटजींना बोलवावं लागतं. तर आमच्या वाडीचे जे भटजी आहेत तर ते आले होते
तर त्यांच्याकडे 6 तारखेची वेळ नव्हती. आम्हाला 6 तारखेला करायचं होतं, कारण ते तोपर्यंत आमचं बाकीचं काम आहे जे छोटे मोठे टाईल्स बिल्स बसवायचे ते झालं असतं. पण त्यांच्याकडे त्या दिवशीची वेळ नव्हती, कारण 5-6 तारखेला खूप लग्न आहेत, 7-8 तारखेला अमावास्या आहे, म्हणून ती वेळ नाही. आणि आम्हाला 9 तारखेपर्यंत तर राहायला जायचंच होतं, कारण 11 तारखेला आमची वाडीची पूजा आहे आणि 9 तारखेपासून आमचे पाहुणे मंडळी सगळे राहायला येणार आहेत. तर त्यामुळेच आमची जरा घाई होती. मग विचार केला की करून टाकू, जरा घाई होईल पण करू. आणि निर्विघ्नपणे आपलं गणेश पूजन करून झालं गावच्या घराचं. हे बघा मस्त असं हार, दरवाजाला हार लावलाय. रांगोळी काढली होती पण आता कसं कोबायला जरा पाणी मारलं म्हणून ती पुसली गेली आहे. आधी सुरुवातीला आपण सगळ्या देवांना नारळ देत होते. हे नारळ सगळ्या देवाला दिले, कुलदैवत, ग्रामदैवत, बाकी आपल्या अधिष्ठी देवी, विठलाई देवी सगळ्यांना आपण दिले. त्याच्यानंतर इकडे आपण पूजा करून घेतली. इकडे जरा आता पसर आहे, थोडी घाई होती म्हणून आता साफसफाई नाही केल्या तर आणि इकडे आपल्या देवखोली आहे, ते आता जरा लाईट नाही म्हणून तुम्हाला दिसणार नाही. बाकी इकडे सगळं छोटं मोठं आपलं काम बाकी होतं. हे याचं वायरिंगचं पण काम जरा बाकी आहे. स्विच बोर्ड लागतील, ते पण सोमवारपर्यंत लागणार होते. आता वरण कसं असतं की गणेश पूजन केल्यानंतर त्या दिवशी जरा जेवण बनवायचं असतं घरात, म्हणून जेवण पण बनवून घेतलं आहे. इकडे नंतर ओटा येणार आहे, हे जे असं मार्किंग केलं ना तिकडे ओटा येणार आहे. उद्या ह्याचा वरांड्याचा कोपा होऊन जाईल. सेम टू सेम आता जे असं आहे तेच नंतर तिकडे होईल. थोडं गडबडीत झालं पण झालं. मला नीट शूट करायला पण नाही मिळालं, कारण काय होतं की गणेश पूजन माझ्या हातून झालं. तर त्यामुळे जेव्हा जे महिला असतात 5 करा घेऊन घराच्या भोवती 5 फेऱ्या मारतात, त्याच्यासोबत मी पण आपलं देव घेऊन, माझ्या हातात देव होते ते घेऊन फिरत होतो त्यांच्यासोबत. त्यामुळे मला ते पण शूट करताना आलं. काय गोष्टी मला शूट करताना आलं, तयारी केली ते शूट करताना आलं, कारण मी सामान घ्यायला साखरपेठ गेलो होतो. तर तेच होतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला आपल्या गावच्या घरी राहायला यायचं असेल, म्हणजे तुम्ही जर माझे मित्र असाल, नातेवाईक असाल आणि तुम्हाला यावंसं वाटत असेल तर डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करा, आपण येऊ, प्लॅन करू, कारण हे आपल्यासाठीच बांधलं घर. तर बिंदासपणे मला कॉन्टॅक्ट करा, आपण इकडे राहायला येऊ. जय देवडे.